स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघूया जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला महत्त्वाची बातमी कोरोना संदर्भातली. जगातल्या कोरोना संक्रमितांचा आकडा हा 7,66,00,000 पोहोचलाय. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या ही 16,91,000 पोहोचली आहे. 5,37,00,000 नागरिक कोरोनाच्या तडाख्यातून वाचले असून अजूनही 2,11,00,000 लोक हे नागरिक जे आहेत ते कोरोना संक्रमित आहेत, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये उत्तरेकडच्या समुद्रकिनारे आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोना संक्रमण वाढल्यानं मार्च महिन्याप्रमाणेच लॉकडाऊन लागू करण्यात आले. शनिवारी दुपारपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या ठिकाणी निर्बंध जे आहेत ते आणखीन कडक करण्यात आलेले आहेत. तर बुधवार रात्रीपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. वैद्यकीय सुविधा तसंच किराणा खरेदी, वैद्यकीय कारणं यासाठीच फक्त नागरिक घराबाहेर पडू शकणार आहेत. ख्रिसमसपर्यंत कोरोना संक्रमण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं न्यू साऊथ वेल्स राज्याच्या प्रमुखांनी सांगितलंय. तर जिमला जाणाऱ्या शेकडो नागरिकांना देखील चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना संक्रमण वाढतंय. सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यांवरच्या नागरी वस्तीत गेल्या 24 तासात कोरोना संक्रमितांचा आकडा हा 40हून 70वर पोहोचलाय. संक्रमण कुठून झालं हे सध्या तरी सांगणं कठीण असल्याचं इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ग्रेटर सिडनी आणि राज्यातल्या इतर भागातही संक्रमण वेगानं वाढतंय. तर बुधवारपर्यंत या भागात लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे. मेक्सिकोत पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वीकेंडपासून सुरू केल्या जाणार आहेत. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानं काही वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. तर 3 आठवडे हे निर्बंध लागू राहणार आहेत. मेक्सिकोत 1.3 मिलियन कोरोना संक्रमित आहेत. तर 1,17,248 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर कोरोना बळींची संख्या ही 1.5 लाखांपर्यंत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. जर्मनीत पश्चिमेला असलेल्या कोलोन शहरात पोलीस गस्त घालत आहेत. नागरिक मास्क घालतायत का आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत आहेत का याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. या नियमांमुळे नेहमी गजबजलेले रस्ते, चौक आता रिकामे आहेत. कोरोना संक्रमण वाढल्यानं पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शुक्रवारी आणखी 33,777 कोरोना संक्रमितांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लंडन आणि दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली आहे. ख्रिसमसमध्ये रुग्णवाढीची शक्यता अधिक आहे. शनिवारपर्यंत 3.5 लाख नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती देखील पंतप्रधानांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लस वितरण सुरू आहे. तर 3ऱ्या टप्प्यातून 4थ्या टप्प्याचे निर्बंध लागू करण्यात आले. शनिवारी लंडनमध्ये लॉकडाऊनचा निषेध करण्यात आला. वेस्टमिनिस्टर परिसरात संसदेबाहेर आंदोलक एकत्र आले होते. आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारीही तैनात करण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा कोरोनावरील लशीचा डोस घेतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. नेतन्याहू हे त्यांच्या देशातील पहिला व्यक्ती आहेत ज्यांना कोरोना अँटीव्हायरल लस जी आहे ती देण्यात आली आहे. तसंच जगभरातील निवडक नेत्यांना दिलेल्या लशीच्या यादींमध्ये देखील त्यांच्या नावाचा समावेश झालाय. लोकांना उदाहरण देण्यासाठी मला सर्वात पहिली लस घेणं आवश्यक होतं, ज्याद्वारे लोकांना देखील कोरोनाची लस घेण्याची प्रेरणा मिळेल, असं नेतन्याहू यांनी लस घेतल्यानंतर म्हटलंय. चीनमधील अदम सय्यद या तरुणानं कोरोनावर लिहिलेलं पुस्तक सध्या चांगलं चर्चेत आलंय. वुहान विश्वविद्यालयात हा तरुण PhD करतोय. कोरोना काळात चीनमध्ये आलेले अनुभव त्याने या पुस्तकात लिहिले. सय्यद हा गेली 5 वर्षांपासून शिक्षणासाठी चीनमध्ये आहे. कोरोनाची लाट सुरू असताना अनेक जण चीनमधून बाहेर पडले, परंतु अदम मात्र चीनमध्येच राहिला. यावेळी त्याने चीनमध्ये सुरू असलेली कोरोनाची लाट जवळून पाहिली आणि त्यानंतर अनेक जणांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यानं संवाद साधला आणि हे पुस्तक लिहिलंय. त्याचं हे पुस्तक सध्या चांगलं चर्चेत आलंय. अमेरिकेमध्ये कोरोनावरील लशीचं वितरण सुरू झालं. अशातच काही राज्यांमध्ये लशीचा तुटवडा जाणवतोय. अनेक नागरिकांपर्यंत ही लस पोहोचत नाहीये आणि याच बाबत देशाचे प्रभारी लष्कर जनरल गुस्तावे पर्ना यांनी सर्व राज्यपालांची माफी मागितली आहे. मी सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यात अपयशी ठरलो आहे आणि याबाबत मी जनतेची माफी मागतोय, परंतु लवकरच सर्वांपर्यंत लस पोहोचवली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इटलीचे पंतप्रधान ग्युसेप कोंटे यांनी कडक निर्बंध जाहीर केलेत. 21 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याचं कोंटे यांनी जाहीर केलंय. ख्रिसमसच्या काळातील सुट्टीच्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या हालचालींवर कडक मर्यादा घालण्यात आली आहे. या काळात 2 किंवा जास्त लोकांना, मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना वैयक्तिक भेटी घेण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. सर्वांनी सुट्टीचे दिवस आपल्या घरातच काढावेत असं आवाहन देखील करण्यात आलंय. आरोग्य सेवा, वाहतूक आणि सीमा नियंत्रणातील कामगारांसाठी चीन लवकरच कोरोना व्हायरस रोगप्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार
मांस आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्या नागरिकांना सुरुवातीला ही लस टोचवली जाणार आहे आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना देखील लस दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ब्राझीलमधील रिओ दे जेनेरो मधील या ठिकाणच्या रस्त्यावरती उतरून आंदोलन करणं नागरिकांना चांगलंच महागात पडलंय. कोरोनामुळे निर्बंध लादण्याच्या कारणावरून अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं आणि याच आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. याच कारणावरून आता पुन्हा सरकारनं या ठिकाणी कडक निर्बंध लावले. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ख्रिसमसपर्यंत जवळपास 6,000 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोरोनावरची लस जी आहे ती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची मोहीम लवकरच सुरू केली जाणार असल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पॉल गिबोनी यांनी म्हटलंय. लॉस एंजेलिसमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली, अनेक रुग्णालये फुल झाली आहेत आणि त्यामुळे या नागरिकांच्या उपचारांसाठी सतत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सुरुवातीला ही लस दिली जाणार असल्याचं डॉक्टर गिबोनी यांनी म्हटलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चेक प्रजासत्ताकाने या ठिकाणी ख्रिसमसच्या आधी कडक निर्बंध जे आहेत ते लागू केलेले आहेत. रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान रात्रभर कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर आज 6 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी हॉटेल्स, बार आणि सार्वजनिक ठिकाणी देखील ही ठिकाणं जी आहेत ती नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय देखील इथल्या सरकारनं घेतला असल्याचं चेकचे पंतप्रधान अंद्रेश बाबिस यांनी जाहीर केलं आहे. चीनच्या चेंज 5 अंतराळ यानानं चंद्रावरून आणलेली तब्बल 1.5 किलो दगड माती शनिवारी संशोधकांच्या पथकाकडे देण्यात आली आहे. बीजिंगमध्ये राष्ट्रीय खगोल प्रयोगशाळेकडे हे नमुने देण्यात आले. 24 नोव्हेंबरला चीननं हे अंतराळ यान पाठवलं होतं. चंद्रावरचे नमुने घेऊन गुरुवारी हे अंतराळ यान मंगोलियात उतरलंय. द कूपर हेवी स्मिथसोनियन डिझाईन म्युझियमनं नुकतंच 2 नवे इमोजी विकत घेतले आहेत आणि जे आपल्या चॅटमध्ये मोठ्या प्रमाणात इमोजींचा वापर करतात त्यांना थोडक्यात विस्तृतता दाखवायची आहे. अशांसाठी ही इमोजी उपयुक्त ठरतील असं सांगण्यात आलेलं आहे. पर्सन विथ हेड स्टाफ म्हणजेच हिजाब इमोजी आणि दुसरा इंटर स्किन कपल इमोजी, ज्याला आंतरजातीय जोडीचा इमोजी असंही म्हटलं जात आहे. या 2 इमोजींनी न्यूयॉर्कच्या डिजिटल संग्रहात भर पडली आहे. सतत इमोजी वापरणाऱ्या युजर्सच्या गटाकडून झालेल्या मागणीचा विचार करून ही 2 इमोजी प्राप्त केल्याचं कूपरकडून सांगण्यात आलं आहे. रिओ दी जेनेरोच्या गुआनबारा खाडीतील कचरा साफ करण्यासाठी शनिवारी 160 स्वयंसेवकांनी स्थानिक मच्छीमारांसोबत पुढाकार घेतलाय. या ठिकाणी वन अर्थ वन ओशन रिओ या स्वयंसेवी संस्थेनं यासाठी नियोजन केलं होतं आणि ज्या ठिकाणी स्वच्छता दुरुस्ती करून इथे शाश्वत इको टुरिझम निर्माण होऊ शकतं. अनेक कथा सांगता येतील असा कायापालट व्हायला हवं स्थानिक मच्छीमारांचं असं म्हणणं आहे. तर काल मच्छीमारांनी कचरा लहान बोटीमधून आधी गोळा केला आणि नंतर तो मोठ्या बोटीत एकत्र केला. स्वयंसेवकांनी त्या मोठ्या बोटीतून कचरा ट्रकमध्ये टाकून एका निश्चित ठिकाणी नेला आणि तिथे त्याचं वर्गीकरण करण्यात आलंय आणि रिसायकलचा कचरा वेगळा करण्यात आलाय. तेलाच्या किमती कमी झाल्याने तीव्र तरलतेच्या संकटाला सामोरं जाताना इराकी दिनारचं मूल्य जे आहे ते 20% कमी होणार आहे असं शनिवारी इराकच्या मध्यवर्ती बँकेने सांगितलंय. सरकारला आर्थिक संकट जाणवतंय तर जनतेत या परिस्थितीबद्दल रोष वाढतोय. दिनारचं अवमूल्यन झाल्याच्या घोषणेचा निषेध म्हणून काहींनी बगदादच्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासमोर आंदोलनही केलं. तिथे पोलिसांनी परिस्थिती हाताळली. तर 2021च्या राज्याच्या बजेट कायद्याच्या ड्राफ्ट लीक झाल्यामुळे गेल्या आठवड्यात इराकी रस्त्यावर वातावरण तणावपूर्ण झालं होतं आणि त्यात दिनारचं अवमूल्यन होण्याच्या बातमीनं परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. दिनारचे नवे दर अधिकृत दराच्या 1182 IQDची चमत्कारिक कपात दर्शवत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या विरोधात हजारो इस्रायलींनी शनिवारी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आणि त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत नेत्यानाहू गोच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या आणि सोबतच न्याय सगळ्यांसाठी समान असल्याचे बॅनरही त्यांनी हातात झळकवले. काही आंदोलकांनी तर पेट्रोल वाहून नेणाऱ्या प्रतिकात्मक पाणबुड्या सोबत घेतल्या होत्या कारण त्यांच्यावर $2 अब्ज जर्मन पाणबुडीच्या खरेदी गैरव्यवहाराचाही आरोप आहे. नेत्यानाहू यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे की त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय, जनतेची फसवणूक केली आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या देशाचं योग्य व्यवस्थापन ते करू शकलेले नाहीयेत. इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी अॅड्रियाटिक समुद्राच्या आर्थिक क्षेत्रावरील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आतापर्यंत क्रोएशिया आणि स्लोव्हेनिया देश हा किनारा वैयक्तिक वापरासाठी उपयोगात आणत होता. इटलीचं शहर ट्रिस्टे इथे या संदर्भातली बैठक पार पडली.
तर हा समुद्र किनारा आपापल्या राष्ट्रांसाठी, युरोपियन युनियनच्या सदस्यांसाठी आणि त्यातल्या राष्ट्रांकरता पूल म्हणून काम करेल. दरम्यान क्रॉस कंट्री वाहतूक जी आहे त्यामुळे देखील एकत्रितपणे पर्यावरणाची हानी टाळून यावर तोडगा काढायला हवा, ज्यामुळे समुद्राची इकोसिस्टीम राखली जाईल असा देखील विचार या निमित्तानं समोर आलाय. सुदानची राजधानी आणि देशभरातच लोकशाही सुधारण्याला गती मिळावी या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली. आजच्याच दिवशी 2 वर्षांपूर्वी सैन्य दलातल्या बलवान अशी ओळख असलेल्या उमर अल बशीरला हद्दपार करण्यात आलं होतं. उमर अल बशीरला 2019 मध्ये अटक झाल्यानंतर सुदानचं सैन्य आणि सामान्यांमधला संघर्ष टोकाला गेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही निदर्शनं करण्यात आली. अमेरिकन युनिव्हर्सिटी बैरूतच्या बाहेर विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसंच लेबनीज आर्मी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. शैक्षणिक फी वाढ आणि त्यातली गैरप्रकार जो आहे या विरोधात ही निदर्शनं करण्यात येत होती. शेकडो निदर्शकांनी बैरूतच्या रस्त्यांवर उतरून मोर्चे काढले. युनिव्हर्सिटी कॅम्पस बाहेर जमा झाले होते हे सगळे निदर्शक आणि त्यांनी सैन्यावर दगडफेकही केली. पोलिसांनी युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेट बाहेर निदर्शकांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पालकांचं म्हणणं आहे की लेबनॉन लादत असलेलं शैक्षणिक शुल्क आम्हाला परवडणारं नाहीये आणि त्याचमुळे हा रोष व्यक्त करण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली. बोस्नियाच्या दक्षिणेकडे विभाजित वंशाचं शहर अशी ओळख असलेल्या मोस्तारमध्ये रविवारी 12 वर्षात पहिली स्थानिक निवडणूक होतीये. 1990 मध्ये शहरावर कोणाचं नियंत्रण असेल यावरून मुस्लिम आणि क्रोट्स यांच्यात तणाव निर्माण झाला आणि तेव्हापासून मोस्तारची विभागणी झाली आणि 2008 पर्यंत तिथे निवडणूक पार पडलेली नाही. अवर पार्टी नावाच्या छोट्या बहुजातीय विरोधी गटाचं प्रतिनिधित्व करणारे इर्मा बरालिजा यांनी या प्रकरणावरून बोस्निया विरोधात मानवाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे आणि त्यामुळे शेवटी देशातील सर्वोच्च राष्ट्रवादी क्रोटी आणि मुस्लिम नेत्यांनी शहरासाठी निवडणूक नियमांच्या नव्या संचावर सहमती दर्शवली आहे. पश्चिम युरोपमधून सुट्टीसाठी घरी जाणाऱ्या बाल्कन नागरिकांसाठी मोठी गर्दी केली असल्याचं समोर आले. ख्रिसमसच्या सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे तुर्की, सर्बिया, मॅसेडोनिया, कोसोव आणि बोस्नियामधील नागरिक आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. देशाच्या सीमेवर अनेक नागरिकांनी वाहतूक कोंडी केली आहे. सर्वच नागरिक एकत्रित निघाल्यामुळे पश्चिम युरोपच्या सीमेवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळतंय. या नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका हा आणखीन वाढणार असल्याचीही शक्यता वर्तवली जातीये. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शनिवारी पर्यावरण संघासोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी बदलतं हवामान आणि पाण्याच्या संरक्षणाबाबत चर्चा केली. हवामानातील बदलाला आळा घालण्यासाठी आणि देशाची हवा तसंच पाण्याचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेला अधिकाधिक कृती करण्याची अपेक्षा असल्याचं यावेळी बायडन यांनी म्हटलंय. हवामानातील धोक्याची तुलना कोरोना व्हायरस साथीच्या आजाराशी करण्यात आलेली आहे. नागरिकांना आपण संकटात आहोत, ज्याप्रमाणे आपण कोरोनाविरोधात एकत्रित आलो आहोत त्याचप्रमाणे हवामान बदलासंदर्भातही आपल्याला एकत्रित यावं लागणार असल्याचं जो बायडन यांनी आवाहन केलंय. विरोधक आणि समर्थकांनी एकत्रित येऊन अर्मेनियाच्या पंतप्रधानांचा निषेध केलाय. अर्मेनिया और अझरबैजान या देशामध्ये झालेल्या महायुद्धात अर्मेनियातील अनेक सैनिक ठार झालेत. या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशातील अनेक नागरिक एकत्रित आले होते. या नागरिकांनी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी या नागरिकांवर लाठीचार्ज देखील केला. तसंच या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीत काही नागरिकांचा मृत्यूही झालाय. इजिप्शियन, जॉर्डन आणि पॅलेस्टाईन परराष्ट्र मंत्र्यांची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमधील वादावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच इस्रायलने ताब्यात घेतलेल्या जेरुसलेमची पॅलेस्टाईनची राजधानी म्हणून स्थापना करण्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आलाय. यावर पॅलेस्टाईन अधिकाऱ्यांनी देखील सहकार्याची भावना दर्शवली असल्याचं पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल माल्की यांनी म्हटलंय. 2021 हे वर्ष सर्वांसाठी चांगलं असेल अशी आशा हॉलिवूडमधील लेखक दिग्दर्शक ब्रायन क्रॅस्टन यांनी व्यक्त केली आहे. 2020 हे वर्ष पूर्ण जगभरासाठी कठीण ठरलं ते आपलं दुर्दैव होतं, परंतु आगामी वर्ष हे सर्वांसाठी निश्चितच आरोग्यदायी ठरू शकेल असंही ब्रायन यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानच्या परवान प्रांतातील अमेरिकेच्या प्रमुख तळावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. परवान इथल्या राज्यपालांच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली असून एका वाहनात 12 रॉकेट ठेवण्यात आले होते आणि त्यापैकी 5 रॉकेटमधून गोळीबार करण्यात आला, परंतु इतर 7 रॉकेट निकामी करण्यात पोलिसांना यश आले आणि त्यामुळे मोठी घटना टळली असल्याचंही सांगण्यात आलंय. सेंट पीटर्सबर्गमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक विविध वेश परिधान करून एकत्र आले होते. वासिलेव्स्की बेटावरती कार्यक्रमात या ठिकाणी 40 स्पर्धक सहभागी झाले होते. तर 2021 मीटरच्या स्पर्धा विजेत्या स्पर्धकांनी 8 मिनिटं 12 सेकंदात पार केली. कोरोना संक्रमणामुळे यंदा स्पर्धेत स्पर्धकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली होती.
अफगाणिस्तानच्या राजधानीत रविवारी सकाळी घडलेल्या कार बॉम्ब स्फोटात कमीत कमी 8 जण ठार झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. संसदेचे सदस्य खान मोहम्मद गॉर्डन यांच्यासह या हल्ल्यात 15हून अधिक जण जखमीही झालेत. अफगाणच्या गृह मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली आहे. चीनच्या नवीन विकासाचे प्रतिमान जागतिक अर्थव्यवस्थेची गुणवत्ता आणि समावेशकतेस गती देण्यास मदत करेल, असं फ्रान्सचे माजी पंतप्रधान जीन पियरे राफेलिन यांनी सांगितलंय. बेल्ट अँड रोड फोरम फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या 2020च्या सल्लागार समितीच्या बैठकीस व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित झाल्यानंतर राफेलिन यांनी शुक्रवारी चायना सेंट्रल टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत चीनच्या नवीन विकासाच्या प्रतिमेवर आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं आहे. सिडनीच्या उत्तरी समुद्र किनारा उपनगरामध्ये कालच्या दिवसात 70 रुग्ण वाढलेले आहेत. सिडनी आणि राज्यातील इतर भागात हा विषाणू पसरल्याचं दिसून आलंय. म्हणूनच बुधवारी सरकारने या भागात लॉकडाऊन जाहीर केलंय. न्यूयॉर्क संग्रहालयात हेडस्कार्फ असलेली व्यक्ती किंवा हिजाब इमोजी या 2 इमोजींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अलीकडेच या 2 इमोजी विकत घेण्यात आल्या असून सर्व समाजातील व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या इमोजी आहेत. ब्रिटिश आणि युरोपियन युनियनच्या वाटाघाटीनंतर ब्रेक्झिट नंतरच्या व्यापार करारावरती सहमत होण्यासाठी शेवटच्या क्षणाला प्रयत्न करण्यात आले. रविवारच्या अंतिम मुदतीच्या पलीकडे बोलणी चालू राहणार आहेत. ब्रेक्झिट संक्रमण कालावधी 31 डिसेंबर रोजी संपत आहे. जर वर्षाच्या अखेरीस एखादा करार मंजूर होणं गरजेचं आहे, असं युरोपियन संसदेच्या सदस्यांनी म्हटलंय. फिजी पॅसिफिक बेटात यासा तोरे चक्रीवादळ धडकल्यानं 4 लोक ठार झाले असून 1 बेपत्ता असल्याची माहिती फिजीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयानं रविवारी दिली आहे. अद्याप झालेल्या नुकसानीचे पूर्ण प्रमाण अंदाज जे आहे ते बांधणं शक्य नसल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. लोकांना स्थलांतरित करण्यासाठी आपत्ती बचाव पथकं जी आहेत ती देखील पाठवण्यात आली आहे. दक्षिण कोरियामध्ये सलग 5व्या दिवशी 1000हून अधिक नवीन कोरोना रुग्ण जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन जो आहे तो जाहीर करत सर्वांना कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात आली असून ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी नुकसान होणार हे निश्चित. यूकेमध्ये कोरोना व्हायरस लसचा पहिला डोस आतापर्यंत 3,50,000 लोकांना मिळाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी या संदर्भातला खुलासा केला. अमेरिकन औषध निर्माता फायझर आणि जर्मनीच्या बायोटेक यांनी ब्रिटनच्या औषध नियामक एजन्सीमार्फत तयार केलेली ही जी लस आहे ती दिल्यानंतर या महिन्याच्या प्रारंभी ब्रिटननं सामूहिक लसीकरण कार्यक्रम जो आहे तो सुरू केला आहे. तेलाच्या कमी किमतींमुळे निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक संकटाला उत्तर देताना इराकी दिनार 20% कमी होणार आहे. इराकच्या मध्यवर्ती बँकेनं शनिवारी जाहीर केल्यामुळे सरकार आता पेमेंट करण्यासाठी संघर्ष करत असल्यानं जनतेमध्ये रोष जो आहे तो वाढत चालला आहे. लंडनमधील रहिवासी आणि दुकानदारांनी शनिवारी कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा सामना करण्यासाठी ब्रिटनची राजधानी अधिक लॉकडाऊन ब्रिटनच्या राजधानीत जाहीर करण्यात आलेला आहे. एकीकडे लसीकरणाची तयारी सुरू असताना प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रिओ दि जेनेरोच्या ग्वानाबारा खाडीतील कचरा साफ करण्यासाठी 160 स्थानिक मच्छीमार आणि स्वयंसेवकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. वन अर्थ वन ओशन रिओ या स्वयंसेवी संस्थेनं मच्छीमारांशी या कार्यक्रमाचं संयोजन केलं आणि या ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम राबवली आहे. आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत